नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. बालमित्रांनो, इयत्ता दुसरीचा आपला आजचा विषय आहे भाषा. भाषेमध्ये आज आपण कविता पाहणार आहोत. फुलपाखरू. अध्ययन निष्पत्ती. कविता लक्षपूर्वक ऐकतात, स्वतःच्या भाषेत सांगतात. कवितेबद्दल गप्पा गोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. आपल्या स्तरानुसार व आवडीनुसार कवितेचे आनंदाने वाचन करून त्याविषयी प्रतिक्रिया देतात, प्रश्न विचारतात, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही देतात. चला तर बालमित्रांनो, आपण आजची कविता पाहूया. फुलपाखरू. ही कविता लिहिली आहे दादासाहेब कोते यांनी. बालमित्रांनो, फुलपाखरू ही दादासाहेब कोते यांची कविता आहे ना, ही आपण छान तालासुरामध्ये ऐकूया. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते. फुलांचे रंग फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते. फुलांचे रंग फुलांवर बसते, खुदकन हसते. फुलांचे रंग पंखांना फासते. फुलावर बसते, खुदकन हसते. फुलांचे रंग पंखांना फासते. निळसर जांभळे टिपके छान सोनेरी रंगांची. सुंदर कमान निळसर जांभळे टिपके छान सोनेरी रंगांची. सुंदर कमान फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग पंखांना त्यांच्या. फुलांचे रंग फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग पंखांना त्यांच्या. फुलांचे रंग बालमित्रांनो, आता कविता छानपैकी ऐकलीत की नाही? आता त्या कवितेच्या शब्दांचा अर्थ समजून घेऊया, जाणून घेऊया. चला तर मग कवितेचा अर्थ
जाणूया. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग. म्हणजे फुलपाखरं जी आहेत ती बागेमध्ये उडताना आपल्याला दिसतायत बघा, हो की नाही? मग बागेमध्ये फुलपाखरू फुलांवर जेव्हा बसत असतात तेव्हा फुलांमधला ते मध घेत असतात. आणखीन काय काय घेतात बरं फुलांमधनं ते माहितीये तुम्हाला? फुलपाखरू जेव्हा फुलांच्या दुनियेत येतं तेव्हा फुलांचा मधाबरोबर फुलांचा रंग पण घेत असतं. आणि हे सगळं घेण्यामध्ये फुलपाखरू दंग आहे. दंग आहे म्हणजे गुंतलेलं आहे. त्याचं मन सगळं जे आहे फुलपाखराचं ते फुलांमध्ये लागलेलं आहे. त्याला बाहेरच्या जगाशी काही माहिती नाहीये. म्हणजे ते एखादी गोष्ट जी आपल्याला करायला आवडते की नाही ती करण्यामध्ये गुंतलेला जेव्हा माणूस असतो तेव्हा आपण काय म्हणतो की तो त्या गोष्टीमध्ये दंग आहे. आणि मग तशीच ही फुलपाखरं सुद्धा फुलांच्या दुनियेत काय करत आहेत? मध आणि फुलांचा रंग घेण्यामध्ये दंग झालेली आहेत, गुंतलेली आहेत, मग्न आहेत. हळूच टिपते फुलांचे रंग. फुलपाखरं फुलांवरती उडत असतात की नाही तेव्हा ते फुलपाखरू फुलांवरती जेव्हा बसते तेव्हा ते काय करतं फुलांचा रंग सुद्धा टिपून घेतं म्हणजे छानपैकी उचलून घेत असतं. आणि फुलपाखरू बसतं कुठे? फुलांवर बसतं है ना. फुलपाखरू फुलांवर उडतं तसंच फुलपाखरू फुलांवर बसतं सुद्धा. आणि जेव्हा ते फुलांवर बसतं की नाही तेव्हा गालातल्या गालात ते कसं असतं? खुदकन असतं. फुलपाखरू फुलांवर बसतं तेव्हा पहा बरं ते खुदकन हसतं. खुदकन म्हणजे छानपैकी मोकळेपणाने ते हसतं, हो की नाही? आणि ज्या वेळेला ते फुलांवर बसतं त्यावेळेला फुलांचे रंग त्यांच्या पंखांना लागतात. म्हणून कवी काय म्हणतायत की फुलांचे रंग पंखांना फासते. म्हणजे फुलपाखरू हे जेव्हा फुलांवर बसते की नाही तेव्हा फुलांचे जे रंग आहेत सुंदर सुंदर लाल, गुलाबी, निळे, पिवळे है ना हे छान छान फुलांचे रंग आहेत ते त्यांच्या जणू काही पंखांना लागतात. आणि म्हणून फुलपाखरांचे पंख हे रंगीबेरंगी दिसतात, सुंदर दिसतात. म्हणजे जसे फुलांचे रंग सुंदर सुंदर असतात तसे फुलपाखरांचे रंगही सुंदर दिसतात. याचाच अर्थ कवीला असं म्हणायचंय की फुलपाखरू फुलांचे रंग आपल्या अंगाला फासून घेतय. आणि म्हणूनच फुलांच्या दुनियेत फुलपाखरू कसं असतं? दंग असतं. त्याला मजा वाटते फुलांवर बसायला, फुलांचा मध घ्यायला, हो ना. निळसर जांभळे टिपके छान. पहा बरं फुलपाखरांच्या पंखांवर निळसर म्हणजे निळ्या रंगाचे आणि जांभळ्या रंगाचे सुंदर सुंदर टिपके आहेत आणि छान टिपके काढलेले आहेत है ना. आणि फुलपाखरांच्या पंखांची जी किनार आहे ही किनार कोणत्या रंगाची आहे बघा तर सोनेरी रंगाची सुंदर अशी कमान आहे बघा है ना. फुलपाखरांच्या पंखांना जी किनार आहे ही किनार कोणत्या रंगाची आहे तर सोनेरी रंगाची आहे. आणि तिला काय म्हटलंय कमान म्हटले म्हणजे अशी वक्राकार आहे की नाही म्हणून ती कमानी सारखी आहे. आणि असं हे जे फुलपाखरू आहे हे फुलांवर बसतंय, मध घेतंय आणि ते मध घेण्यामध्ये दंग असतं. म्हणून फुलपाखराबद्दल काय म्हटलंय कवीने की फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग है ना. फुलपाखरू कुठे दंग आहे तर फुलांच्या दुनियेत दंग आहे. पंखांना त्याच्या फुलांचे रंग. पहा बरं फुलपाखराच्या पंखांना कशाचे रंग आहेत फुलांचे रंग लागले आहेत. मग ते कोणत्या रंगाचे आहेत लाल आहेत, पिवळे आहेत, हिरवे आहेत, निळे आहेत, जांभळे आहेत. वेगवेगळे फुलांचे जे रंग आहेत की नाही ते फुलपाखरांच्या पंखांना लागले आहेत. आणि असं हे फुलपाखरू फुलांवर उडत आहे, फिरत आहे
आणि ते फुलांच्या दुनियेत दंग झालेलं आहे. एकदम फुलांचा मध घेण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळत आहे आणि फुलांचा रंग घेण्यामध्येही ते आनंद मिळवत आहेत. आणि मग फुलांचा रंग, फुलांचा मध घेण्यासाठी फुलपाखरू फुलांच्या दुनियेत काय झालेलं आहे? दंग झालेले आहे. बागेत उमललेली फुलं पिवळ्या पिवळ्या रंगाची दिसत आहेत आणि मग फुलपाखरांचा रंग कोणता आहे? तोही पिवळाच आहे. म्हणजे पिवळ्या पिवळ्या फुलांचा रंग जो आहे तो फुलपाखरांनी आपल्या जणू काही पंखांनाच फासला आहे. हो की नाही? आपल्याला या चित्रात पण असंच दिसते की फुलपाखरांनी काय केलेलं आहे? फुलांचा रंग घेतलेला आहे आणि म्हणूनच कवीने काय म्हटलंय की पंखांना त्याच्या फुलांचे रंग. आणि अशी सुंदर सुंदर रंगाची फुलं जी आहेत त्यांचे सुंदर सुंदर रंग फुलपाखरू घेत आहे. निळा रंग, गुलाबी रंग फुलपाखरू घेत आहे आणि तो घेण्यासाठी फुलपाखरू फुलांच्या दुनियेत काय आहे? दंग आहे. आता आपण कवितेचे वाचन करूया. चला तर मग तुम्ही माझ्या बरोबर कविता वाचणार आहात. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. म्हणा तुम्ही. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलांवर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. फुलांवर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. खूप छान. पुढे. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. आता तुम्ही म्हणा. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. व्हेरी गुड. पुढे. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. तुम्ही म्हणा. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. व्हेरी गुड. पुन्हा एकदा म्हणूया आपण. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, हळूच टिपते फुलांचे रंग. फुलावर बसते खुदकन हसते, फुलांचे रंग पंखांना फासते. निळसर जांभळे टिपके छान, सोनेरी रंगाची सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग, पंखांना त्याच्या फुलांचे रंग. पंखांना त्याच्या फुलांचे रंग. कसे तिली. फुलपाखरू रंग टिपते. कसे टिपते? सांगा बरं. हळूच टिपते. फुलपाखरू फुलांवरचा रंग हळूच टिपते. फुलपाखरू हसते. कसे बरं हसते फुलपाखरू? खुदकन हसते. फुलपाखरू खुदकन हसते. कोठे ते लिही. फुलपाखरू दंग होते. कोठे बरं दंग होते फुलपाखरू? फुलांच्या दुनियेत. फुलपाखरू फुलांच्या दुनियेत दंग होते. फुलपाखरू बसते. कुठे बरं बसते फुलपाखरू? कुठे बसले आहे? फुलांवर. फुलपाखरू फुलांवर बसते. व्हेरी गुड. चित्र बघ, शब्द सांग. सांग बरं,
हे चित्र कसलं आहे? कोण आहे चित्रात? कोण दिसते तुला चित्रात? फुलपाखरू. अगदी बरोबर. आता पुढचं चित्र पहा. कोण दिसते चित्रात? फुले. व्हेरी गुड. फुले दिसतायत ना? फुलांच्या दुनियेत कोण दंग आहे? सांगा मला, फुलांच्या दुनियेत कोण बरं दंग आहे? फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग आहे. व्हेरी गुड. फुलपाखराच्या पंखांना कशाचे रंग लागले आहेत? फुलांचे रंग लागले आहेत, है ना? फुलपाखरांच्या पंखांना फुलांचे रंग लागले आहेत. अगदी बरोबर. खूप छान. फुलपाखराच्या पंखांवर कोणत्या रंगाचे टिपके आहेत सांग बरं? फुलपाखराच्या पंखांवर निळसर जांभळे छान टिपके आहेत, हो ना? फुलपाखराच्या पंखांवर कोणत्या रंगाचे टिपके आहेत? निळसर जांभळ्या रंगाचे टिपके आहेत. फुलपाखराच्या पंखांना कोणत्या रंगाची कमान आहे? सोनेरी रंगाची कमान आहे. अगदी बरोबर. फुलपाखराच्या पंखांना सोनेरी रंगाची कमान आहे. खूप छान उत्तर दिलीत बालमित्रांनो. खूप छान. व्हेरी गुड. बालमित्रांनो, आता तुम्ही मला प्रत्येक रंगाच्या वस्तूंचं नाव सांगणार आहात. आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा प्रत्येक रंगाच्या वस्तूचं नाव लिहिणार आहात. आता मला सांगा, निळा रंग. निळ्या रंगाची एखादी वस्तू सांगा कोणतीही. निळा खडू. अगदी बरोबर. निळा खडू. हिरवा. हिरव्या रंगाची वस्तू सांगा. हिरवे पान. हो की नाही? पानाचा रंग हिरवा असतो. पिवळा रंग. पिवळ्या रंगाचं काय बघितलं आहे का तुम्ही? पिवळे बटण, है ना? पिवळ्या रंगाचं बटण. लाल. लाल रंगाची पिशवी. लाल पिशवी. पांढरा. पांढऱ्या रंगाचा सदरा. पांढरा सदरा. आणि काळा. काळ्या रंगाचा काय तर तुमच्या वर्गातला फळा. हो की नाही? काळा फळा. मग आणखीन तुम्हाला कोणत्या वस्तू माहिती आहेत का? पहा बरं, शोधा आणि लिहा. ठीक आहे? बालमित्रांनो, आता ही कविता पुन्हा ऐकणार आहात आणि तुम्ही गाणार आहात. चला तर मग, फुलपाखरू ही दादासाहेब कोतेंची कविता ऐकूया आणि गाऊया. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते. फुलांचे रंग. फुलांच्या दुनियेत फुलपाखरू दंग हळूच टिपते. फुलांचे रंग. फुलांवर बसते खुदकन हसते. फुलांचे रंग पंखांना फासते. फुलावर बसते खुदकन हसते. फुलांचे रंग पंखांना फासते. निळसर जांभळे
ठिपके छान सोनेरी रंगांची, सुंदर कमान निळसर जांभळे, ठिपके छान सोनेरी रंगांची, सुंदर कमान. फुलांच्या दुनियेत फुलपाखर दंग पंखांना त्यांच्या, फुलांचे रंग फुलांच्या दुनियेत फुलपाखर दंग पंखांना त्यांच्या, फुलांचे रंग. बालमित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.